श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझे अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. गेल्या 8-10 दिवसापासून चालू झालेला पाऊस खतरनाक, जबरदस्त आणि हा भयंकर पाऊस अजूनपर्यंत चालू आहे. थांबण्याचं नामोनिशाण नाही आहे. मी तुम्हाला 2-3 ठिकाणी पावसाचे व्हिडिओ टाकले होते, ते दाखवले. ते जाऊन पाहिले नसेल तर तुम्ही पहिला ते जाऊन पहा. या महाभयंकर पावसाला जो टार्गेट 3-4 महिन्यामध्ये करायचा होता तो त्यांनी 3-4 दिवसातच कंप्लीट केला. जबरदस्त पाऊस पडला आणि अजूनही चालूच आहे. मी तुम्हाला आज एस टी डेपो पनवेलचं आणि त्याच्या आजूबाजूचं परिसर हे आज दाखवणार आहे. तिथे पावसाची स्थिती कशी आहे ते आपण पाहूया. तिथे पाणी तुंबते का नाही तुंबत ते पण जाऊन पाहू. पनवेल एस टीने लोक जेव्हा फिरण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्यासमोर एकच प्रश्न असतो की आपल्याला इथे खाण्याची सोय होईल की नाही. तर आता एस टी डेपोसमोर हॉटेल्स झाले आहेत. पहिला हॉटेल नव्हते, 1-2च हॉटेल होते. तर हॉटेल झाले, त्याचबरोबर स्वीट मार्ट आहेत आणि इतर काही दुकानं आणि मॉल पण आहे. ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत एक्सप्लोर करणार आहे. पाऊस आणि बाजूबाजूचं ठिकाणं पनवेल एस टी डेपोच्या बाजूला ते ठिकाणं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला आपण जाऊ आणि ते पाहू सगळं ठिकाणं. एवढं तुफानी पावसात पनवेल एअरपोर्टने त्यांची विमान उड्डाण चालूच ठेवली होती. पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. आता आपण पनवेलच्या एस टी डेपोजवळ पोचलो आहे. त्या बाजूलाच राईट साईडला बघा राहुल रिफ्रेशमेंट आहे, हॉटेल आहे आणि हे समोर एस टी डेपोच्या समोरच फ्लायओव्हर ब्रिज आहे. तुफान गर्दी आहे. एवढा पाऊस असूनही लोकांची ये जा चालूच आहे. हे समोरच्या बाजूला गेलं तर रेल्वे स्टेशन आहे पनवेलचं. एक 10-15 मिनटं लागतात आणि हा एस टी डेपोचा आजूबाजूचा परिसर गजबजला आहे. खूप पाऊस असूनही खूप लोकांची ये जा चालू आहे. लेफ्ट साईडला याच रस्त्याने पुढे गेलात तर तुम्हाला रायगड स्वीट मार्ट लागेल. त्याचं पहिलं नाव बिकानेर स्वीट्स होतं, हे रायगड स्वीट मार्ट. त्याच्या बाजूला बालाजी रेस्टॉरंट आहे व्हेज. पहिलं पण ह्याचं नाव सरोवर होतं, ते पण नाव चेंज झालं आहे. हे बालाजी रेस्टॉरंट. खूप छान जेवण नाश्ता असतो इकडे. आणि त्याच्याचवरती लाईफलाईन हॉस्पिटल, खूप मोठं हॉस्पिटल आहे. त्याच्यावरती हॉस्पिटल आहे, खालती स्वीट मार्ट आणि जेवणाची आणि नाश्त्याची सोय आहे. बाजूलाच फार्मसी आहे खालती आणि खालती दुकानं पण आहे रिटेलिंगचं, स्टेशनरीचं. आणि हे लाईफलाईन हॉस्पिटलला इकडनं एंट्रन्स आहे. त्याच्या पुढे आता गेलात की तुम्हाला दाखवतो. हे लाईफलाईन हॉस्पिटल आणि बालाजी रेस्टॉरंट. हे राजपुरोहित महालक्ष्मी भोजनालय. तिथे गुजराती आणि राजस्थानी थाळी मिळते एकदम स्वस्तामध्ये. हे पुढे हॉटेल्स आहेत बघा सगळे. हॉटेल दरबार हॉटेल, मालवणी तडका. खूप हॉटेल्स झाले, पहिला नव्हते एवढे हॉटेल्स. हे हॉटेल मस्त मालवणी. इथे तंदुरी, चायनीज, दम बिर्याणी दरबार हॉटेलमध्ये मिळते. त्याच्याच पुढे गेलात हे बघा दरबार हॉटेल. त्याच्या पुढे गेला की मालवणी तडका नावाचं हॉटेल आहे. तिथे मालवणी सगळे पदार्थ मिळतात. पावसाचं जोर खूप जबरदस्त चालू आहे आणि या पावसातच मी तुम्हाला शूट करून दाखवतो आहे. खूप मोठं हॉटेल आहे हे मालवणी तडका. चहाचे शौकीन आहे त्यांना इथे पंढरपुरी चायसुद्धा अवेलेबल आहे बाजूला, महालक्ष्मी भोजनाच्या बाजूला. आणि त्याच्याच बाजूला चायनीज रेस्टॉरंट पण आहे ज्यांना चायनीज खायचं असेल ते. आता आपण चला पुढे जाऊया. पुढे गेलात की स्पर्श सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच खालती मटन सेंटर आहे. 3-4 मटणाची दुकानं आहे जिथे तुम्हाला चांगल्या प्रतीचे मटण मिळू शकतं. वरती स्पर्श सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खालती मटनचे स्टॉल आहेत. पावसाचा जोर बघा जबरदस्त चालू आहे.
समोरच्या बाजूला तुम्ही पाहिलं की ओरियन मॉल पण आहे. त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे, म्हणून मी तुम्हाला आता जास्त दाखवत नाही त्या बाजूचं. हे मॅकडोनाल्ड ओरियन मॉलमध्येच आहे. आणि हा फ्लायओव्हर ब्रिज आणि पावसाचा जबरदस्त तडका. ते पुढे गेलात की विद्यापीठ आहे, विद्यापीठ फाउंडेशन, NET, JEE, IIT. त्याच्या पुढे गेलात की अजून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव आहे पनवेल पॅलेस आणि लॉजिंग पण आहे. त्याच्या थोडं पुढे गेलं की सर्वांचं आवडतं ठिकाण नॅचरल आईस्क्रीम. खूप चांगलं टेस्टी आईस्क्रीम इथे मिळते. आणि वरती पेस IIT मेडिकल एज्युकेशन सेंटर पण आहे, MST CAT. हे नॅचरल आईस्क्रीम खूप चांगलं टेस्ट आहे याच्यात. ते खूप रिटेल शॉप आणि एज्युकेशन सेंटर पण आहेत. तर पुढे जर गेलात तर तिथे नॅचरल आईस्क्रीमचा एक कॉम्पिटिशन म्हणून अप्सरा आईस्क्रीम चालू झालं आहे आताच. त्याचं पण आईस्क्रीम खूप चांगलं असतं, टेस्टी असते. दाताचा डॉक्टर पण आहेत, डेंटल 360. हे पहा अप्सरा आईस्क्रीम सेंटर. त्याच्या बाजूलाच लिनोवा शॉप पण आहे. आईस्क्रीम अप्सरा आईस्क्रीम सेंटर सिन्स 1971. खूप जुनं आईस्क्रीम सेंटर आहे हे लिनोवा आणि डेलचं रिटेल शॉप. पुढे गेलं की एक महालक्ष्मी स्पोर्ट्सचं शॉप पण आहे. ते बंद आहे आता, पाऊस खूप पडल्यामुळे. आणि इथे केक शॉप पण आहे, शिवब्रह्मा. हे पहा शिवब्रह्मा केक शॉप आहे. खूप चांगलं ते केक असते इथे. वामनहरी पेटे अँड सन्स ते दुकानसुद्धा बंद आहे आता, कदाचित खूप पाऊस पडल्यामुळे. वामनहरी पेटेच्याच वरती ENT सेंटर आहे, इयर नोज अँड थ्रोट सेंटर. आणि त्याच्यात पुढे गेलं की स्पा आहे, स्पा पाम विस्टा. आणि बाजूला डायग्नोस्टिक सेंटर पण आहे. आणि वास्तुरचना ज्योतिषशास्त्र सांगणारं दुकान. समोरच्या बाजूला विजय सेल्स आणि त्याच्या बाजूला DG1 रिलायन्सचं रिटेल शोरूम आहे. आणि त्याच्या बाजूला ओरियन मॉल आहे. त्याच्यावरचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट दाखवणार आहे. ओरियन मॉलमध्ये थिएटरसुद्धा आहे. विजय सेल्स आणि DG1 आणि बाजूचाच ओरियन मॉल. पावसाची जबरदस्त बॅटिंग चालू आहे, थांबण्याचं नावच नाही. अजून किती दिवस असं कंटिन्यूस पडणार आहे काय माहिती. सर्व ठिकाणी पाणी साचलं आहे, पूर आला आहे. पण ST डेपोच्या समोर मात्र कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण ST डेपोजवळ पोचलो आहे. ST बसेस उभे आहेत आतमध्ये आणि काही बसेसची ये जाण पण चालू आहे. हे बघा इथे कोणतंही पाणी साचलेलं नाही आहे. आणि हा फ्लायओव्हर ब्रिज. चला आपण ST डेपोमध्ये जाऊया आणि आतमधला परिसर पाहूया. पण ST डेपोच्या आतमध्ये आलो आहे. हे पहा बसेस काही उभे आहेत. लोकांची पण गर्दी खूप तुफान आहे. समोरच्या बाजूला केवढी लोक उभी आहेत, बसेसची वाट पाहत आहेत. हे बघा काही बसेस येत आहेत, काही बसेस जात आहेत. एकदम शांत आहे. ही ST डेपोमध्ये लोकांची तुफान गर्दी. किती पाऊस पडू दे, लोक येण्याचं जाण्याचं थांबत नाही. जॉबला जायचं असते, कोणाला कुठे फिरायला जायचं असते. सर्व लोक बसले तिथे STची वाट पाहत. ही बघा बस चालली आता डेपोमधनं बाहेर. म्हणजे ST महामंडळाने अगदी चोख व्यवस्था बजावली आहे. हे काही बसेस आले आहेत, एंट्रीमध्ये आतमध्ये येत आहेत. काही बसेस चालले आहेत बाहेर. पनवेल ST डेपो आणि त्याच्या आजूबाजूची ठिकाणं मी तुम्हाला आज दाखवलं. विमान चाललं आहे. पनवेल एअरपोर्टने त्यांची विमानं उड्डाण चालूच ठेवली आहे. किती पाऊस पडला तरी चालू होती. तर सांगायची गोष्ट म्हणजे पनवेल ST डेपो आणि आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला आज दाखवला. आजूबाजूला खूप हॉटेल्स झाले आहेत आणि मॉल आहे आणि दुकानं पण आहेत आणि स्वीट मार्ट पण आहेत. एवढा पाऊस पडूनसुद्धा पनवेल ST डेपोच्या समोर कोणतंही पाणी तुंबलं नव्हतं.
तसंच एस टी महामंडळाने त्यांच्या बस सर्व्हिसेस व्यवस्थित चालू ठेवल्या होत्या. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणताही चार्जेस नाही आहे, तेव्हा तुम्ही बिंदास जाऊन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. श्री स्वामी समर्थ.